So last lecture we have talked about what maximum and minimum value of function, right? Correct है का? Okay. So what was the concept? काय concept होता बघा? Maximum and minimum value of function. How we can find maximum and minimum value of function using derivatives, right? तुम्ही होते का प्रेझेंट होते का नाही ना? ओके, लिहून घ्या ॲटलीस्ट स्टेप तरी लिहून घ्या. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावर कंपल्सरी तुम्हाला क्वेश्चन्स भेटतील. सो व्हॉट वॉज दिस स्टेप? सी हियर, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स will be given to you. Y is equal to f of x will be given to you. What was the step? Step 1 काय होती सांगा? You calculate dy by dx. Right? First step मध्ये काय होतं? You have to calculate dy by dx. Then in step number 2 you have to equate dy by dx with 0. जो फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव आहे तो कशाशी इक्वेट करायचा होता? 0 शी. सो इन स्टेप नंबर 2 यू विल गेट व्हॅल्यूज ऑफ एक्स. In step number 2, after equating first order derivative with 0, you will get some values of x. Right? You will get some values of x. Now, in step number 3, you have to calculate second order derivative, that is d square y by dx square, right? Where at different values of x, स्टेप नंबर 2 मध्ये ज्या एक्सच्या व्हॅल्यूज भेटणार आहेत त्या एक्सच्या व्हॅल्यूजवर तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड इफ दिस सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इफ इट इज लेस दॅन 0, जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 आला, व्हॉट वॉज द कन्क्लुजन? कन्क्लुजन इज एफ ऑफ एक्स हॅज क्या होता है? एफ ऑफ एक्स हैज मैक्सिमम वैल्यू, राइट? एंड इफ दिस सेकेंड ऑर्डर डेरिवेटिव, इफ इट इज ग्रेटर देन 0, देन एफ ऑफ एक्स हैज व्हाट? मिनिमम वैल्यू. असा कॉन्सेप्ट होता. सो भरपूर तुम्हाला तुम्ही PYQs क्वेश्चन पेपर वगैरे चेक करा, कंपल्सरी तुम्हाला याच्यावर क्वेश्चन्स येतात. सो सिम्पल आहे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स विल बी गिवन टू यू. पहिल्या स्टेपला तुम्ही dy बाय dx कॅल्क्युलेट करणार. हां, तुम्ही एखादं जरी प्रोसिजर कंप्लीट सेम आहे, फक्त फंक्शन्स तुमचे चेंज होतील. सो एकदा तुमची प्रोसिजर लक्षात आली, बस तीच रिपीट करायची. सो स्टेप नंबर 1 मध्ये आपण dy बाय dx कॅल्क्युलेट केला. स्टेप नंबर 2 मध्ये हा जो dy बाय dx आहे कशाशी इक्वेट करायचा आहे? 0 शी. आणि एक्सच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. या एक्सच्या व्हॅल्यूजवर तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 असेल तर कन्क्लुजन काय असणार? फंक्शन ॲज मॅक्झिमम व्हॅल्यू. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 असेल तर कन्क्लुजन काय? फंक्शन ॲज मिनिमम व्हॅल्यू, राईट? सो लास्ट याला आपण प्लेन जे फंक्शन्स आहे याच्यात 2 टाईपचे क्वेश्चन आहे. एक तर तुम्हाला एफ ऑफ एक्स डायरेक्टली दिलेलं असेल, किंवा याच्यात सेकंड टाईपचे क्वेश्चन्स आज आपण करणार आहोत, विच आर वर्ड प्रॉब्लेम. सो राईट ऑन फर्स्ट एक्झाम्पल. नाहीत ना? जे अब्सेंट होते ॲटलीस्ट लिहून ठेवा. पहिली ट्यूबलाईट. सो लास्ट याला आपण जो क्वेश्चन सॉल्व केले होते, लास्ट लेक्चरला आपण जे क्वेश्चन सॉल्व केलेले त्याच्यात सिम्पली तुम्हाला एफ ऑफ एक्स दिलेलं होतं आणि या स्टेप्स आपण फॉलो केलेत, राईट? सो याच्यात टाईप 2 चे एक्झाम्पल आहे विच आर वर्ड प्रॉब्लेम. सो स्टेटमेंट दिलेलं असेल, तिथून आपल्याला एफ ऑफ एक्स फाइंड आउट करायचं आहे. एकदा तुम्हाला एफ ऑफ एक्स भेटला, प्रोसिजर पुढची माहिती, हीच प्रोसिजर परत आपण रिपीट करणार आहोत, राईट? फक्त वर्ड प्रॉब्लेमवरून तुम्हाला काय बनवायचं आहे? एफ ऑफ एक्स. कधी एफ ऑफ एक्स दिलेलं असेल कधी आपल्याला प्रिपेअर करावं लागेल एफ ऑफ एक्स. झाले? लिहून झाले? ओके.
So let us see the second word problem. बघूया. Write down. First one, write down. Divide the number 30. Divide the number 30 into two parts. Divide the number 30 into two parts such that their product is maximum. Such that their product is maximum. Their product is maximum. Right? See here. क्वेश्चन काय आहे की तुम्हाला 31 नंबर दिलेला आहे, याचे दोन पार्टमध्ये याला डिवाइड करायचे आहे. ते पार्ट कसे असले पाहिजे? प्रोडक्ट काय असायला पाहिजे? त्याचा मॅक्झिमम असायला पाहिजे. सो जे पण तुम्हाला मॅक्झिमम किंवा मिनिमम पाहिजे दॅट विल बी युअर फंक्शन. बरोबर ना, कारण टॉपिकच तो आहे की आपल्याला मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॉट विल बी फंक्शन इयर? फंक्शन काय असणार आहे? फंक्शन विल बी प्रोडक्ट, कारण आपल्याला प्रोडक्ट काय पाहिजे? मॅक्झिमम. राईट. सो आपण काय करूयात? दोन पार्ट कन्सिडर करूयात. राईट डाऊन. लेट एक्स अँड वाय बी टू नंबर्स. लेट एक्स अँड वाय बी टू नंबर्स. राईट. आता काय, नंबर जो 30 आहे याचे दोन पार्ट असायला पाहिजे. याचा अर्थ काय असणार आहे? एक्स प्लस वाय याची व्हॅल्यू किती असेल? 30. बरोबर ना, कारण 30ला तुम्हाला स्प्लिट करायचं आहे. 30ला मग तुम्ही 10-20 मध्ये स्प्लिट करू शकतात किंवा 5-25 मध्ये स्प्लिट करू शकतात. राईट. 30ला तुम्हाला दोन पार्टमध्ये डिवाइड करायचे आहे. ते दोन पार्ट आपण काय कन्सिडर केलेत? एक्स आणि वाय. याचा अर्थ काय झाला? एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती झालं? 30. राईट. आपल्याला प्रोडक्ट काय असायला पाहिजे? प्रोडक्ट काय असायला पाहिजे? मॅक्झिमम. राईट. सो लेट अस डिफाईन फंक्शन. व्हॉट विल बी फंक्शन? सांगा, फंक्शन काय असणार? व्हॉट विल बी फंक्शन? प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. आपण दोन नंबर्स काय कन्सिडर केलेत? एक्स आणि वाय. सो फंक्शन काय झालं? एक्स वाय. आता आधी जे आपण एक्झाम्पल सॉल्व केले, एफ ऑफ एक्स हॅज टू बी सिंगल व्हेरिएबलमध्ये असायला पाहिजे. बरोबर ना. एफ ऑफ एक्स दोन व्हेरिएबलमध्ये असून चालणार नाही, कारण आपण डी वाय बाय डी एक्स कॅल्क्युलेट करतोय. बरोबर ना. म्हणजे वाय काय? वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स ओनली. एकच व्हेरिएबल आहे. आता इथे दोन व्हेरिएबल झाले. ऑब्वियस आहे, दोन व्हेरिएबल म्हणजे काय? कारण जसं तुम्ही 5 आणि 25 घेतलं, मग तिथे एक्सची व्हॅल्यू किती झाली? 5. वायची व्हॅल्यू किती झाली? 25. तुम्ही 10-20 कन्सिडर केलं, दोन्ही व्हेरी होऊ शकतात. डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायला आपण सिंगल व्हेरिएबलमध्येच तुमचं फंक्शन पाहिजे. सो या फंक्शनला आपण सिंगल व्हेरिएबलमध्ये कसं कन्वर्ट करणार? एक्स इंटू, इथून तुम्ही वाय कॅल्क्युलेट करू शकतात. व्हॉट विल बी वाय फ्रॉम दिस? वायची व्हॅल्यू किती येणार? बरोबर ना. वायची व्हॅल्यू किती येणार? 30 मायनस एक्स. सो व्हॉट इज एफ ऑफ एक्स हिअर? एफ ऑफ एक्स विल बी 30x मायनस एक्स स्क्वेअर. सो वन्स यू गेट एफ ऑफ एक्स, पुढची प्रोसिजर आपल्याला माहिती. बरोबर ना. आत्तापर्यंत आपण लास्ट वीकला जे एक्झाम्पल सॉल्व केले, तुम्हाला डायरेक्टली ही स्टेप होती. फंक्शन दिलेलं होतं आणि इथून आपण प्रोसीड केलं. राईट. सो इथे आपण फंक्शन प्रिपेअर केलं. बाकी स्टेप्स तुमच्या सेम राहतील. राईट. काय स्टेप्स राहतील बघा. पहिले काय कॅल्क्युलेट करायचे? जे अब्सेंट होते त्यांना पण कळून देईल. राईट. पहिले काय कॅल्क्युलेट करायचे? स्टेप 1 मध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे? डी वाय बाय डी एक्स. राईट. एफ डॅश ऑफ एक्स सांगा काय येणार? एफ डॅश ऑफ एक्स 30xचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 30. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 2x. हा झाला डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्सला कशाशी इक्वेट करायचं आहे? 0शी. सो 3x मायनस एक्स स्क्वेअर कशाशी इक्वेट करणार? 30 मायनस 2x. 30 मायनस 2x कशाशी इक्वेट करणार? 0शी. राईट. किती येणार? 30 इज इक्वल टू 2x. x विल बी इक्वल टू हाऊ मच? 15. जर x 15 आला, व्हॉट अबाउट y?
वाय पण किती येणार आहे 15. आता इथे अजून हे प्रूव्ह नाही केलं आपण प्रोडक्ट काय असायला पाहिजे मॅक्झिमम. प्रोडक्ट मॅक्झिमम असायला पाहिजे याच्यासाठी काय करावं लागेल, काय कंडिशन प्रूव्ह करावी लागेल. एखादं फंक्शन जर तुमचं मॅक्झिमम असायला पाहिजे त्याच्यासाठी तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे लेस दॅन 0 यायला पाहिजे. जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 झालं तर आपलं कन्क्लुजन काय असेल फंक्शन इज मॅक्झिमम. फंक्शनच काय इथे प्रोडक्ट म्हणजेच प्रोडक्ट काय झाला मॅक्झिमम. ठीक आहे. सो लेट अस कॅल्क्युलेट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ एक्स. हे बघा हा तुमचा काय एफ डॅश ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. 30चा डेरिव्हेटिव्ह किती आला 0. -2x चा डेरिव्हेटिव्ह किती आला -2 विच इज वॉट लेस दॅन 0. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 असेल एफ ऑफ एक्स दॅट इज प्रोडक्ट इज वॉट मॅक्झिमम फॉर विच नंबर x इज इक्वल टू 15 अँड y इज इक्वल टू. चालेल का. सो पॅटर्न तोच आहे फक्त इथे तुम्हाला फंक्शन्स पहिले प्रिपेअर करायचे बाकी प्रोसिजर तुमची सेम आहे. प्रोसिजर क्लिअर आहे का. एफ ऑफ एक्स पहिले डिफाईन करून घ्या. आता एफ ऑफ एक्स तुम्ही कसा डिसाईड करणार वर्ड प्रॉब्लेममध्ये जे पण मॅक्झिमम किंवा मिनिमम विचारलेलं आहे दॅट विल बी युअर एफ ऑफ एक्स. जसं इथे प्रोडक्ट काय प्रोडक्ट विचारलं होतं मॅक्झिमम काय असायला पाहिजे प्रोडक्ट. मग आपण प्रोडक्टला एफ ऑफ एक्स कन्सिडर केला. सेकंड थिंग तुमचं एफ ऑफ एक्स हॅज टू बी सिंगल व्हेरिएबल. एफ ऑफ एक्स हॅज टू बी इन सिंगल व्हेरिएबल तरच तुम्ही पुढे डी वाय बाय डी एक्स वगैरे कॅल्क्युलेट करणार. सो एफ ऑफ एक्स आपण सिंगल व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट केलं. जसं इथे 2 व्हेरिएबल एक्स आणि वाय याला सिंगल व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करून घेतलं राईट. बाकी मग प्रोसिजर एफ डॅश ऑफ एक्स कॅल्क्युलेट केला 0शी इक्वेट केलं. इथून तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यूज भेटल्या. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला तो किती आला -2 विच इज वॉट लेस दॅन 0. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 असेल याचा अर्थ काय झाला एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय असायला पाहिजे मॅक्झिमम. आणि एफ ऑफ एक्स म्हणजेच काय तुमचं प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स राईट. चल लिहा. राईट झाले. नेक्स्ट लिहा सेकंड. राईट डाऊन. डिवाइड द नंबर 20 into 2 parts. Divide the number 20 into 2 parts. Divide the number 20 into 2 parts such that sum of their squares is minimum. Such that sum of their squares is minimum. Sum of their squares is minimum.
राईट. सो काय मॅक्झिमम काय मिनिमम पाहिजे ते बघून घ्या. राईट, इथे मिनिमम वर्ड इकडे आलं. काय मिनिमम पाहिजे? सम ऑफ देअर स्क्वेअर्स. सो दिस बिकम्स युअर वॉट? फंक्शन. हे तुमचं काय बनणार आहे? फंक्शन. फंक्शन काय असेल? सम ऑफ जे पण दोन नंबर्स असतील त्यांच्या स्क्वेअरचे सम. राईट. परत काय म्हटलंय? डिवाइड 20 इंटू 2 पार्ट्स. राईट. सो राईट डाऊन let x and y be 2 parts, x and y be 2 parts. सो 20 चे दोन पार्ट करायचे. त्याचा अर्थ काय झाला? x प्लस वाय ची व्हॅल्यू किती असणार? 20. x प्लस वाय याची व्हॅल्यू किती झाली? 20. सो लेट अस डिफाईन फंक्शन. फंक्शन डिफाईन करूयात. f of x is equal to, let us define the function. काय फंक्शन? सम ऑफ देअर स्क्वेअर्स. जर x आणि y हे जर दोन पार्ट असतील तर फंक्शन काय बनणार तुमचं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. दिस हॅज टू बी मिनिमम. याला काय प्रूव्ह करायचं तुम्हाला? हे फंक्शन काय असायला पाहिजे? मिनिमम. राईट. सो लेट अस फॉलो द प्रोसिजर. लेट अस कॅल्क्युलेट एफ डॅश ऑफ, सॉरी, पहिले तुम्हाला सिंगल व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागणार. राईट. कसं करणार सिंगल व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट? हां, वायची व्हॅल्यू रिप्लेस करावी लागेल. एफ ऑफ एक्स विल बी इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. वायला कशाने रिप्लेस करणार? राईट. 20 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हे थोडे सिम्प्लिफाय करून घेऊयात. राईट. सो दॅट आपल्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इझी जाईल. काय होणार आहे? एक्स स्क्वेअर प्लस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय होणार आहे? एक्सपान्शन ए स्क्वेअर दॅट इज 400 मायनस 2ab म्हणजे किती झालं? 40x प्लस एक्स स्क्वेअर. राईट. ए स्क्वेअर मायनस 2ab ची टर्म आहे आणि प्लस बी स्क्वेअर. सो व्हॉट इज युअर एफ ऑफ एक्स? एफ ऑफ एक्स काय आलं सांगा? 2x स्क्वेअर मायनस 40x प्लस 400. सो वन्स यू गेट एफ ऑफ एक्स, तुम्हाला नंतर स्टेप्स फॉलो करायचे. सो दिस इज युअर एफ ऑफ एक्स. राईट. So let us calculate first order derivative. First order derivative calculate करूयात. f dash of x किती येणार? 2 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 2x मायनस 40 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 1. 400चा डेरिव्हेटिव्ह 0. लेट अस इक्वेट एफ डॅश ऑफ एक्स विथ 0. एफ डॅश ऑफ एक्स कशाशी इक्वेट करूयात? 0शी. किती झाले? 4x minus 40 is equal to 0. 4x will be equal to how much? 40. What about x? 10. मग x जर 10 असेल, what about y? 10. राईट. सो इथे एक्झाम्पल कम्प्लीट झालं का? नाही. इथे तुम्हाला फंक्शन काय दाखवायचं आहे? मिनिमम. मग फंक्शन जर मिनिमम दाखवायचं असेल तर तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे? ग्रेटर दॅन 0. Right. So for that let us calculate f double dash of x. Right. हा तुमचा f dash of x आहे. राईट. 4x मायनस 40. 4x मायनस 40चा डेरिव्हेटिव्ह लिहा. 4xचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 4. 40चा डेरिव्हेटिव्ह काय झाला? 0. विच इज वॉट? ग्रेटर दॅन 0. सो इफ सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 येत असेल, व्हॉट इज युअर कन्क्लुजन? Therefore f of x, that is, what is your f of x here? Sum of their squares is what? Minimum. For x is equal to 10 and y is equal to 10. For x is equal to 10 and y is equal to 10.
झालंय का? नेक्स्ट लिहा थर्ड. Write down a wire of length. Write down a wire of length 36 meter is bent in the form of rectangle. A wire of length 36 meter is bent to form a rectangle. Is bent to form a rectangle. Find its dimension if area of rectangle is maximum. Find its dimensions. Find its dimensions if area of rectangle is maximum. If area of rectangle is maximum. If area of rectangle is maximum. राईट. सो पहिले तर आपण हे आयडेंटिफाय करतोय काय मॅक्झिमम किंवा काय मिनिमम पाहिजे. काय मॅक्झिमम पाहिजे? एरिया ऑफ रेक्टँगल. सो एरिया ऑफ रेक्टँगल विल बी युअर फंक्शन. एरिया ऑफ रेक्टँगल काय असणार आहे? फंक्शन. हे तर क्लिअर झालं. राईट. सो आता त्यांनी काय विचारले? फाइंड इट्स डायमेन्शन. म्हणजे जो रेक्टँगल फॉर्म होणार आहे त्याचे डायमेन्शन्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत सो दॅट एरिया ऑफ रेक्टँगल इज मॅक्झिमम. राईट. सो रेक्टँगलचे डायमेन्शन्स काय काय असणार आहे? रेक्टँगल तुम्ही कसं स्पेसिफाय करणार? एक तर तुम्हाला लेंथ पाहिजे आणि दुसरी काय पाहिजे? ब्रेड. राईट. सो आपण कन्सिडर करूयात. लेट राईट डाऊन. लेट एक्स अँड वाय बी लेंथ अँड ब्रेड ऑफ रेक्टँगल. Let x and y be length and breadth of rectangle. So what about function? Function काय असणार सांगा? What will be function? जर x आणि y रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेडथ असेल, what will be function? f of x काय घेणार इथे? फंक्शन काय आहे? आपण इथे लिहिले ना. व्हॉट इज फंक्शन? एरिया ऑफ रेक्टँगल. काय असतं एरिया ऑफ रेक्टँगल? लेंथ इंटू ब्रेड. दिस इज युअर एफ ऑफ एक्स. राईट. हे काय झालं तुमचं फंक्शन. आता आपला रूल काय आहे की फंक्शन हॅज टू बी इन सिंगल व्हेरिएबल. म्हणजे याचं एक तर एक्स रिप्लेस करावं लागेल किंवा तुम्हाला काय रिप्लेस करावं लागेल? वाय रिप्लेस करावं लागेल. राईट. कसं रिप्लेस करणार? हाऊ यू विल रिप्लेस एक्स और वाय? बघा एक वायर आहे. रेक्टँगल कसा फॉर्म केला आहे? एक वायर आहे. या वायरची लेंथ किती दिलेली आहे? 36 मीटर. या वायरपासूनच काय बनवलं आहे? एक रेक्टँगल बनवलं आहे. म्हणजे याची पेरीमीटर किती असायला पाहिजे? 36 मीटर. ऑब्वियस आहे ना. तेवढ्याच लेंथ ही वायर घेतली. या वायरपासून एक रेक्टँगल बनवलं. याचा अर्थ काय झाला? याची जी पेरीमीटर आहे पेरीमीटर किती असायला पाहिजे? 36 मीटर. राईट. व्हॉट इज पेरीमीटर ऑफ रेक्टँगल? एक्स प्लस एक्स किती येणार आहे? 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय. राईट. चारी बाजूंची काय करायची तुम्हाला? ॲडिशन. सो 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय याची व्हॅल्यू किती आहे? 36. सो व्हॉट अबाउट एक्स प्लस वाय? 18. राईट. सो लेट अस यूज दिस. आणि हे जे फंक्शन आहे याला आपण सिंगल व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करणार आहोत. वी आर किपिंग एक्स ॲज इट इज. आणि हा जो वाय कशाने रिप्लेस करणार? सो एफ ऑफ एक्स तुमचा काय बनला? 18x मायनस एक्स स्क्वेअर. इथून प्रोसिजर माहिती तुम्हाला. राईट. सो एक वायर दिलेली 36 मीटरची ती बेंड केली आहे टू फॉर्म अ रेक्टँगल. राईट. म्हणजे पेरीमीटर किती झाली त्याची? 36.
right? So let us proceed further. Let us calculate f dash of x first. It will be how much? 18 minus 2x. Let us equate first order derivative with 0. So 18 minus 2x will be equal to 0. X will be equal to how much? 9. So x जर 9 असेल तर y किती येणार आहे? 9. Right? Now let us prove function is maximum. For that, let us calculate second order derivative. So 18 minus 2x a derivative minus 2, which is what? Less than 0. So second order derivatives are less than 0 झालं. What is our conclusion? F of x, that is area of rectangle. Area of rectangle is what? Maximum. कधी मॅक्झिमम असणार आहे? when लेंथ काय होती आपली? x. लेंथ इज 9 मीटर and breadth is 9 मीटर. आता 9 मीटरचं झालं म्हणजे तो बेसिकली काय झाला? स्क्वेअर झाला. हा, सो रेक्टँगलचा एरिया मॅक्झिमम कधी असणार आहे? जेव्हा त्याचे लेंथ आणि ब्रेड दोन्ही काय असतील? सेम. तुम्ही स्क्वेअरला रेक्टँगल म्हणू शकता, बट रेक्टँगलला स्क्वेअर नाही म्हणू शकत. हां हां, क्लिअर आहे काय? नेक्स्ट लिहा पुढचा क्वेश्चन. Write down. A ball is thrown in the air. A ball is thrown. A ball is thrown in the air. Its height at any time t is given by its height at any time t, at any time t is given by h is equal to 3 plus 14t. h is equal to 3 plus 14t minus 5t square. Find maximum height. Find the maximum height it can reach. Find the maximum height it can reach. Find the maximum height it can reach. राईट. सो इथे ऑलरेडी फंक्शन दिलेले आहे. काय मॅक्झिमम पाहिजे इथे? हाईट शुड बी वॉट? मॅक्झिमम. हाईट काय असायला पाहिजे? मॅक्झिमम असायला पाहिजे. सो हाईटचं ऑलरेडी फंक्शन तर दिलेलं आहे. बस हे आपण फंक्शन घेणार आणि आपल्या स्टेप्स फॉलो करणार. राईट. सो राईट डाऊन. So height is your function. So what is height? H is equal to 3 plus 14t minus 5t square. So let us calculate first order derivative. dh upon dt. बरोबर ना. जसं y is equal to f of x असेल तिथे आपण काय लिहिणार? dy by dx. आता h is what? h is function of time. h is f of t. Right? So इथे डेरिव्हेटिव्ह असा लिहावा लागेल dh upon dt. सांग काय ना? डेरिव्हेटिव्ह 3चा डेरिव्हेटिव्ह 0. इथे किती येणार? 14 मायनस 10t. राईट. सो लेट अस इक्वेट फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ 0. सो 14 minus 10t will be equal to how much? 0. 14 is equal to 10t. What about t? 1.4. राईट. युनिट वगैरे काही म्हटलेलं नाही. ठीक आहे. एच किती आलं? 1.4.
आता हाईट काय असायला पाहिजे, मॅक्झिमम, राईट. हाईट काय असायला पाहिजे, मॅक्झिमम. फॉर दॅट यू विल कॅल्क्युलेट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो डी स्क्वेअर एच अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू 14 मायनस 10t तुमचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. याचा डेरिव्हेटिव्ह परत याला जर पुन्हा डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी, 14चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 10tचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, मायनस 10 विच इज वॉट, लेस दॅन 0. So second order derivative is less than 0. What that means, what height is, yes, height is maximum, right, when t is equal to 1.4. आता त्यांनी हे नाही विचारलं की हाईट मॅक्झिमम आहे मिनिमम, राईट, हे नाही प्रूव्ह करायचं. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, यू हॅव टू फाइंड मॅक्झिमम हाईट इट कॅन रीच. सो वी नो व्हॉट इज एच. एच इज 3 प्लस 14t मायनस 5t स्क्वेअर. आणि तुम्हाला हे आता कळालं आहे की हाईट मॅक्झिमम कधी आहे, जेव्हा टीची व्हॅल्यू किती आहे, 1.4. सो आपण काय करणार, टी इज इक्वल टू 1.4 याच्यात सबस्टिट्यूट करणार, यू विल गेट मॅक्झिमम हाईट, राईट. सो देअरफॉर एच is equal to 3 plus 14 in bracket 1.4 minus 5 in bracket 1.4 square. So you calculate this. This will be your maximum height. This will be your maximum height it can reach. नाही किती आहे, 12.8 युनिट्स. Hmm? 12.8. हाँ. हे किती आहे, 14 इंटू किती आहे, 14 इंटू 14 आहे, बरोबर ना. सो 14चा स्क्वेअर किती आहे, 196, एकच डेसिमल आहे. सो हे 3 प्लस 19.6 मायनस 5 इन ब्रॅकेट 1.4चा स्क्वेअर, 14चा स्क्वेअर किती तुमचा 196, इथे 2 डेसिमल बनतील, हे कॅल्क्युलेशन करायचं. So 12.8 units is the answer. 12.8.
So what is the maximum height it can reach? 12.8 units. ठीक है. Next, write down. A box with square base. Write down a box with square base is to have an open top. It's to have an open top. एक बॉक्स आहे, त्याचा बेस काय स्क्वेअर, राईट, आणि त्याचा टॉप काय ओपन. हे कळले का? बॉक्स आहे, त्याचा बेस इज व्हॉट? स्क्वेअर, राईट. बॉक्स सगळ्यांना माहिती आहे, राईट. स्क्वेअर बेस आहे अँड त्याचा टॉप काय ओपन ठेवलेला आहे. ओके. द सरफेस एरिया ऑफ द बॉक्स इज, राईट डाऊन, सरफेस एरिया ऑफ बॉक्स इज 192 square centimeter. Surface area of box is 192 square centimeter. What should be its dimension in order that what should be its dimensions in order that volume is largest. राईट. तेव्हा प्रोसिजर फॉलो करायची. काय मॅक्झिमम काय मिनिमम पाहिजे, लार्जेस्ट काय पाहिजे तुम्हाला, व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ बॉक्स विल बी व्हॉट, फंक्शन. हे तर क्लिअर झालं की आपल्याला व्हॉल्यूमचं फंक्शन लिहावं लागेल अँड यू फॉलो दी स्टेप्स, राईट. ज्या आपण आपल्या स्टेप्स आहे त्या आपण फॉलो करणार आहोत, राईट. आता बघा, जसं क्यूब असेल, क्यूबचा व्हॉल्यूम काय लिहितो आपण, एल क्यूब. कारण क्यूबच्या सगळ्या साईड्स काय असतात, सेम. सगळ्या साईड्स इन द सेन्स, तुम्ही जर क्यूब कन्सिडर केला, हे बघा, क्यूबच्या सगळ्या साईड्स सेम असतात. त्याचा अर्थ काय झाला, त्याचा बेस पण काय असणार आहे, हां, जे बेसचे डायमेन्शन असेल तेवढीच हाईट दिलेली असणार क्यूबला. हां, ओके. सो हे बघा, दोन ऑब्जेक्ट आहे, एक तर क्यूब झाला आणि दुसरा काय, क्यूबॉइड. जसं क्यूबॉइडचे तिन्ही डायमेन्शन्स काय डिफरंट, एल, बी आणि एच, बरोबर ना. बघा, जो बेस आहे, बेसचे डायमेन्शन काय झाले, लेंथ, ब्रेड्थ. आणि जो पण बेस असेल त्याला जर तुम्ही हाईट दिली, मग तुमचा काय बनणार आहे, क्यूब बनेल किंवा काय बनणार आहे, क्यूबॉइड बनणार आहे. हां, ओके. आता इथे काय म्हटले त्यांनी, जो बॉक्स आहे त्याचा बेस काय, स्क्वेअर म्हणजे काय झालं, त्याचे लेंथ आणि ब्रेड दोन्ही काय झाले, सेम, राईट. म्हणजे बेसचा, आपण जर बेसचे डायमेन्शन सपोज लेंथ एल कन्सिडर केली, तर लेंथ आणि ब्रेड त्या दोन्ही जर सेम असतील तर स्क्वेअरचा एरिया किती झाला, बेस इज व्हॉट, स्क्वेअर, राईट. सो स्क्वेअरचा एरिया किती होणार आहे, एल स्क्वेअर. इमॅजिन होत आहे का की बॉक्स आहे आणि त्याचा बेस काय, स्क्वेअर. त्या स्क्वेअरला तुम्हाला हाईट दिली तर तुमचा काय बनेल, बॉक्स बनेल. सिम्पल एक तुम्ही स्क्वेअर जर कन्सिडर केला, स्क्वेअरला हाईट दिली तर काय बनणार आहे, बॉक्स बनून जाईल. सो इथे दोनच डायमेन्शन्स रिक्वायर्ड आहे, कारण बेस काय तुमचा स्क्वेअरच्या चारही साईड्स काय सेम. सो तिथे आपण एक डायमेन्शन कन्सिडर करणार, लेट दी साईड ऑफ स्क्वेअर इज ए किंवा लेंथ काही कन्सिडर करू शकतात. आणि दुसरं डायमेन्शन काय लागेल, हाईट लागेल. हे क्लिअर आहे का, डायमेन्शन्स काय कन्सिडर करायचे. ओके. सो राईट डाऊन, लेट ए बी साइड ऑफ square base and B height of box.
हाईट ऑफ बॉक्स. राईट, हे क्लिअर आहे का? डायमेन्शन्स काय कन्सिडर केलेले आहेत? बेस एक स्क्वेअर दिलेला आहे, राईट. त्या स्क्वेअरची साईड आपण काय कन्सिडर केलेली? ए. आणि स्क्वेअरला तुम्ही वरती प्रोजेक्ट करत गेलात, यू विल गेट अ बॉक्स. ती हाईट काय कन्सिडर केली? हाईटसाठी लेटर काय यूज केलेलं आहे? बी. राईट, ओके. सो हे दोन डायमेन्शन जर क्लिअर असतील, आता बघा काय काय दिलेलं आहे. सरफेस एरिया ऑफ द बॉक्स इज 192. हाऊ यू विल कॅल्क्युलेट सरफेस एरिया? सांगा. सरफेस एरिया कसा कॅल्क्युलेट होणार? सी हिअर आपण सरफेस एरिया लिहितोय. देअरफॉर सरफेस एरिया ऑफ बॉक्स, हे बघा सिम्पल आहे. बेस काय? स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया सांगा. हां, साईड स्क्वेअर. साईड काय कन्सिडर केली आहे? ए. म्हणजे तो काय झाला? ए स्क्वेअर. किती साईड्स असतील बॉक्सला? 4. हां, बेस इज स्क्वेअर. स्क्वेअरच्या 4च साईड आहेत, त्या 4 साईड्स आपण प्रोजेक्ट करणार वरती, राईट. बरोबर ना? जसं हा रेक्टँगल, हा काय बघा, ही रेक्टँगल आहे, हा रेक्टँगल आहे, याला वरती प्रोजेक्ट केलं आहे म्हणून हे काय बनलं आहे? तुमचं क्यूब बनलं आहे, बरोबर ना? जसं याच्या साईड किती झाल्या? 1 2 3 आणि मागची साईड काय झाली? 4. बेसला किती साईड आहे? 4. याला वरती प्रोजेक्ट केलं तर 4च सरफेस बनणार आहे. 4 काय बनतील? सरफेस. एका सरफेसचा एरिया किती येणार? हे बघा, हा बेस आहे, बरोबर ना? बेस किती झाला? बेसचं डायमेन्शन किती झालं? ए. आणि हाईट किती कन्सिडर केलेली? बी. व्हॉट इज एरिया ऑफ रेक्टँगल? ए इंटू बी. असे किती सरफेस आहे? 4. कळालंय काय सरफेस एरिया कसं लिहिलंय? हे बघा, बेस इज स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया लिहून टाकला, किती झाला तो? ए स्क्वेअर, कारण साईड किती आहे? ए. त्याच्यानंतर आता जे सरफेसेस आहेत, लॅटरल जे सरफेसेस आहेत त्यांचे एरिया लिहायचे आहेत. खाली डायमेन्शन किती? ए. आणि वरती डायमेन्शन किती आहे? बी. म्हणजे रेक्टँगलचा एरिया किती होणार? ए इंटू बी. असे 4 सरफेस आहे, फ्रंट, बॅक आणि 2 साईडचे, राईट. फ्रंट, बॅक, 2 साईडचे, असे किती एरिया आहेत? 4. म्हणून इथे किती लिहिले? 4 AB. याची व्हॅल्यू दिलेली किती आहे? 192. इथून तुम्हाला एक व्हेरिएबल भेटेल. जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघा, हे बघा, आपलं हे आपण का करतोय? बिकॉज फंक्शन हॅज टू बी इन सिंगल व्हेरिएबल. जसं इथे फंक्शन काय होतं? एक्स इंटू वाय. एक व्हेरिएबल रिप्लेस करायला तुम्हाला एक कंडिशन दिलेली होती. ती कंडिशन इथे काय होती? की एक्स प्लस वाय इज इक्वल टू 18. सिमिलरली जेव्हा आपण याचं फंक्शन लिहिणार आहोत, फंक्शन इज व्हॉट इज फंक्शन हिअर? व्हॉल्यूम. सो टेल मी, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स किती असणार? व्हॉल्यूम ऑफ बॉक्स विल बी, एखाद्या बॉक्सचा व्हॉल्यूम आपण कसा कॅल्क्युलेट करतो? एरिया ऑफ बेस इंटू हाईट. एरिया ऑफ बेस इंटू व्हॉट? हाईट. दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट व्हॉट? व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. सो व्हॉट इज एरिया ऑफ बेस? ए स्क्वेअर. हाईटने काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं, बी. क्लिअर आहे का? दोन्ही तिन्ही पॉईंट. एक तर तुम्ही सरफेस एरिया लिहिला. सरफेस एरिया कसा लिहिलेला आहे? एरिया ऑफ स्क्वेअर लिहून टाकला. बेसचा एरिया लिहिला, तो किती आला? ए स्क्वेअर. आणि किती सरफेस आहे? 4. बरोबर, ऑब्वियस आहे, 4च आहे. जर स्क्वेअर आहे, स्क्वेअरवरून 4च सरफेस बनतील. सो तो एरिया किती झाला? 4 AB. याची व्हॅल्यू किती दिलेली? 192. आता तुम्हाला व्हॉल्यूमसाठी म्हणजे जे फंक्शन इथे काय लार्जेस्ट पाहिजे तुम्हाला? व्हॉल्यूम. म्हणून तुम्ही फंक्शन कशाला कन्सिडर करणार? व्हॉल्यूमला. सो इथे व्हॉल्यूम ऑफ बॉक्स लिहिला. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स आपण कसं लिहिणार? एरिया ऑफ बेस इंटू व्हॉट? हाईट. एरिया, बेस काय? स्क्वेअर, तो एरिया किती झाला? ए स्क्वेअर इंटू हाईट करायचं आहे. व्हॉट इज हाईट? बी. सो हे तुम्हाला मॅक्झिमम किंवा मिनिमम हे प्रूव्ह करायचं आहे. आपला रूल काय? दिस हॅज टू बी इन सिंगल व्हेरिएबल. दिस हॅज टू बी इन सिंगल व्हेरिएबल. याला सिंगल व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करायला इथून तुम्ही बी कॅल्क्युलेट करणार. इथून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? बी कॅल्क्युलेट करावं लागेल. या बीची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा, म्हणजे तुमचं फंक्शन एका सिंगल व्हेरिएबलमध्ये बनेल. हाऊ यू विल कॅल्क्युलेट बी फ्रॉम दिस सांगा, किंवा आपण साईडला लिहूयात. इथपर्यंत कळालं आहे का आता? हां, इथून पुढची प्रोसिजर काय? याला सिंगल व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करणार. आणि प्रोसिजर काय? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0शी इक्वेट करा. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला परत कॅल्क्युलेट करावं लागेल, राईट.
ओके. सी हे तुमचं सरफेस एरियाचं काय फंक्शन आहे, ए स्क्वेअर प्लस 4ab, ए स्क्वेअर प्लस 4ab याची व्हॅल्यू किती आहे 192. इथून तुम्हाला बी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो व्हॉट अबाउट 4ab, 4ab किती येणार 192 मायनस ए स्क्वेअर. सो व्हॉट अबाउट बी 192 मायनस ए स्क्वेअर अपॉन 4a. ही बीची व्हॅल्यू आपण कुठे पुट करणार आहोत, व्हॉल्यूम ऑफ बॉक्समध्ये जे आपलं फंक्शन आहे त्याच्यात. सो व्हॉल्यूम v इज इक्वल टू काय व्हॉल्यूम ए स्क्वेअर इंटू बी. सो v इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू बीची व्हॅल्यू पुट करूयात. किती आहे बीची व्हॅल्यू 192 मायनस ए स्क्वेअर अपॉन 4a. झालं का सिंगल व्हेरिएबलमध्ये. एक ए काय होणार इथे कॅन्सल. सो व्हॉट अबाउट व्ही, व्ही किती येणार आहे एने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊयात. हे क्लिअर आहे का. एक ए काय केलं आहे आपण कॅन्सल, एने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर किती होणार 192a मायनस ए क्यूब डिवायडेड बाय 4. सो दिस इज नाव युअर फंक्शन आणि इथून आपण प्रोसिजर फॉलो करणार. सो डी व्ही बाय काय लिहावं लागेल डी ए लिहावं लागेल राईट. सी हियर हे 1/4 आपण लिहून घेऊयात. 1/4 इन ब्रॅकेट 192a याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार 192 मायनस ए क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती येणार 3a स्क्वेअर. हे कशाशी इक्वेट करावं लागेल 0शी. सो डी व्ही बाय डी ए आपण कशाशी इक्वेट करणार 0शी. सो 1/4 इन ब्रॅकेट 192 मायनस 3a स्क्वेअर हे कशाशी इक्वेट करणार आपण 0शी. 4 इकडे मल्टिप्लाय होणार 4 इंटू 0 काय झालं 0. सो काय उरलं 192 मायनस 3a स्क्वेअर इज इक्वल टू 0 राईट. सो 192 इज इक्वल टू 3a स्क्वेअर. 3 ने होत आहे का डिवाइड 3 9 3 12 किती होणार 64. सो a square is equal to 64. a will be equal to 8. a ची व्हॅल्यू किती आली 8 राईट. सो आता व्हॉल्यूम लार्जेस्ट पाहिजे हे आपल्याला प्रूव्ह कसं करावं लागेल. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुमचा काय आला पाहिजे लेस दॅन 0. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे लेस दॅन 0. सो फॉर दॅट लेट अस कॅल्क्युलेट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. डी स्क्वेअर व्ही अपॉन डी ए स्क्वेअर इज इक्वल टू हा तुमचा काय फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं आहे. सो 1/4 मी ॲज इट इज लिहितोय. 192चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 0 आणि मायनस 3a स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येणार -3 ॲज इट इज आणि 2a. ऑब्वियस आहे मायनस साईन आहे बरोबर ना. इथे ए ची व्हॅल्यू तुम्ही 8 जरी टाकली तरी हे काय बनणार आहे निगेटिव्ह बनणार आहे. निगेटिव्ह म्हणजे काय झालं लेस दॅन 0. मग जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 झाला याचा अर्थ काय झाला व्हॉल्यूम इज लार्जेस्ट फॉर a is equal to 8 for a is equal to 8 and b is equal to b कसा कॅल्क्युलेट करणार इथे a is equal to काय सबस्टिट्यूट करावं लागेल 8 सबस्टिट्यूट करावं लागेल. यू विल गेट व्हॅल्यू ऑफ b राईट. सो कॅल्क्युलेट b राईट लिहायला घ्या आणि b कॅल्क्युलेट करा. कुठे कुठे हे 1/4 192 याचा डेरिव्हेटिव्ह झाला 192. ए क्यूब एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. ए क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती येणार 3a स्क्वेअर.
how much you are getting B? 4. Okay. Write down next. The profit function P of X of a firm. Profit function P of X of a firm selling X items per day is given by selling X items per day is given by P of X is equal to 150 minus X. P of X is equal to 150 minus X into X minus 1625. 1625. Find the number of items the firm should manufacture. Write down. Find the number of items. Find number of items the firm should manufacture. Find the number of items the firm should manufacture to get maximum profit. To get maximum profit. Also find the maximum profit. Also find the maximum profit. Right? So काय maximum पाहिजे? Profit. So profit should be your function. आता ऑलरेडी प्रॉफिट फंक्शन दिलेलं आहे. दिस इज युअर प्रॉफिट फंक्शन. सो आपण हे घेऊन पुढे प्रोसीड करणार. राईट. इथे काही प्रॉफिट फंक्शन बनवायची गरज नाही. ऑलरेडी प्रॉफिट फंक्शन दिलेलं आहे. प्रॉफिट फंक्शन P of X, राईट, ऑफ अ फर्म सेलिंग X आयटम्स पर डे इज गिवन बाय. सो दिस इज युअर फंक्शन, राईट. आणि हे तुम्हाला मॅक्झिमम फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ एक्स, राईट. कारण हे बघ इथे काय विचारले, फाइंड नंबर ऑफ आयटम्स. नंबर ऑफ आयटम्स आपण कशाने डिनोट केलेले आहेत? एक्सने. सो इथे तुम्हाला एक्स पण फाइंड आउट करायचं आहे आणि सेकंड तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिटसुद्धा फाइंड आउट करायचं आहे. सो स्टार्ट विथ P of X. राईट डाऊन P of X इज इक्वल टू, राईट डाऊन P of X इज इक्वल टू काय, 150 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 1625, राईट. सो हे आपण एक्सने मल्टिप्लाय करून घेऊयात. किती होणार आहे? 150x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1625, राईट. सो कॅल्क्युलेट फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेम इथूनच प्रोसीड करा. कॅल्क्युलेट फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह P डॅश ऑफ एक्स किती येणार? 150
150 minus 2x, right? 150 minus 2x. So equate first order derivative with 0. 150 minus 2x. One 50 minus 2x is equal to 0. What about x? 75. Now calculate second order derivative. Second order derivative काय आला पाहिजे तुमचा लेस दॅन 0 बिकॉज फंक्शन तुम्हाला काय पाहिजे मॅक्झिमम. सो पी डॅश ऑफ एक्स किती तुमचा 150 मायनस 2x. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. 150चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह किती आला -2 विच इज वॉट less than 0. So second order derivative is less than 0. Therefore, profit is maximum for x is equal to 75. हे तुमचा फर्स्ट आन्सर झाला, राईट. फाइंड नंबर ऑफ आयटम द फर्म शुड मॅन्युफॅक्चर टू गेट मॅक्झिमम प्रॉफिट. सो प्रॉफिट मॅक्झिमम कधी असणार जेव्हा नंबर ऑफ आयटम्स किती मॅन्युफॅक्चर करावे लागतील 75. Second question guy also find the maximum profit. So we know P of x. P of x is what? 150 minus x into x minus 1625. So maximum profit कसा calculate करणार? By putting x is equal to 75. कारण x is equal to 75 ला प्रॉफिट काय आहे मॅक्झिमम. तो किती आहे? तर एक्स इज इक्वल टू काय पुट करावं लागेल तुम्हाला 75. सो पी ऑफ एक्स इज इक्वल टू 75. किती आहे 4000. झाले का? नेक्स्ट लिहा. तर आन्सर किती आलं याचं 4000. नेक्स्ट राईट डाऊन. Find the numbers, find the two numbers whose sum is 15. Find the two numbers. Find the two numbers whose sum is 15. Whose sum is 15. And when square of one number, and when square of one number multiplied by cube of other, multiplied by cube of other, square of one number multiplied by cube of other is maximum. राईट. काय मॅक्झिमम किंवा काय मिनिमम पाहिजे? स्क्वेअर ऑफ वन नंबर मल्टिप्लाइड बाय क्यूब ऑफ अदर.
हे जे तुमचं फंक्शन बनणार आहे हे तुमचं काय पाहिजे, मॅक्झिमम, राईट. आणि क्वेश्चन काय आहे, फाइंड दी टू नंबर्स, दोन नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत whose sum is what, 15, right. So write down, let the two numbers be x and y. So we know x plus y is x plus y किती आहे, x plus y is 15. Let us define the function. सांगा फंक्शन काय लिहिणार, स्क्वेअर ऑफ वन नंबर, एका नंबरचा काय लिहायचं आहे, स्क्वेअर, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, क्यूब ऑफ अदर, काय लिहिणार सांगा, राईट, एक्स स्क्वेअर इंटू वाय क्यूब, एक्स स्क्वेअर इंटू वाय क्यूब, राईट. आता बघा इकडे लक्ष द्या, इथे आपण जर वाय रिप्लेस केला, वाय कितीने रिप्लेस करावं लागेल सांगा, 15 मायनस एक्स. सो 15 मायनस एक्स, 15 मायनस एक्स याचा काय करावं लागेल तुम्हाला, क्यूब. 15 मायनस एक्स याचा काय करावं लागेल, क्यूब. इन केस इथे एक्स रिप्लेस केला, एक्स जर एक्स कशाने रिप्लेस करणार तुम्ही, 15 मायनस वाय, तरी इथे वाय क्यूबची टर्म बनणारच आहे. ओके. सो हे बघा, हे पण फंक्शन करेक्ट आहे, तुम्ही ह्याच्याने पण प्रोसीड करू शकतात, और तुम्ही फंक्शन या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. हे बघा, एका नंबरचा काय पाहिजे, एका नंबरचा मला स्क्वेअर पाहिजे, मी वायचा स्क्वेअर लिहितो, राईट. आणि सेकंड नंबरचा काय पाहिजे, क्यूब, मी एक्स क्यूब लिहितो तरी चालेल. हां, तुम्ही आधीच्या फंक्शनने प्रोसीड, कारण जनरली बघा एक स्टँडर्ड प्रोसिजर काय की आपण फंक्शन इन टर्म्स ऑफ एक्स लिहितो आहे आणि मग dy बाय dx लिहितो आहे किंवा एफ डॅश ऑफ एक्स लिहितो आहे. जर तुम्ही इथे जर वाय आलं तर मग हे फंक्शन इथे एफ ऑफ एक्सने लिहिता येणार, इथे तुम्हाला एफ ऑफ वाय लिहावं लागेल. हां, सो ते कन्फ्युजन टाळण्यासाठी मी फक्त फंक्शन वेगळ्या पद्धतीने लिहिलं. हे क्लिअर आहे का? असं करा किंवा आधीच्या, मग आधीच्या ह्याच्यात फक्त अंडरस्टँडिंग प्रॉपर, आधीचे फंक्शन आपण काय लिहित होतो, एक्स स्क्वेअर इंटू वाय क्यूब, राईट. सो फक्त ते प्रॉपरली तुमचं म्हणजे क्लिअर असतील कॉन्सेप्ट तर काही प्रॉब्लेम नाही, अदरवाईज मग तुम्ही या पद्धतीने लिहा. हां, वाय स्क्वेअर इंटू काय झालं, एक्स क्यूब. वाय रिप्लेस करूयात, किती येणार, 15 मायनस एक्स, काय झालं, स्क्वेअर इंटू वॉट, एक्स क्यूब. दिस इज वॉट युअर एफ ऑफ एक्स, राईट. बाकी इथून तुम्हाला प्रोसिजर सेम फॉलो करायचे. इथे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर पहिले एक्सपान्शन करा, त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, एक्स क्यूबने, आणि मग एफ डॅश ऑफ एक्स कॅल्क्युलेट करावं लागेल. करा एवढं तरी ॲड करा, प्रोसीड पुढे. राईट, एका नंबरचा काय, स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ वन नंबर मल्टिप्लाइड बाय क्यूब ऑफ अदर, एका नंबरचा स्क्वेअर लिहिला मल्टिप्लाइड बाय क्यूब ऑफ अदर. राईट, कॅल्क्युलेशन कसं करायचं, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर पहिले करून घ्यायचं आहे. सो एफ ऑफ एक्स विल बी वॉट, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, 15चा स्क्वेअर किती आहे, 225 मायनस 2ab इंटू वॉट, एक्स क्यूब, राईट. एक्स क्यूबने मल्टिप्लाय करा. सो एफ ऑफ एक्स विल बी इक्वल टू, अजून आपण डेरिव्हेटिव्ह वगैरे घेतले नाही, आपण फक्त फंक्शन सिम्प्लिफाय करतोय. सो इट विल बी 225 एक्स क्यूब मायनस 30 एक्स टू दी पॉवर काय बनणार, 4, आणि एक्सची पॉवर काय बनणार इथे, 5, राईट. नाव लेट अस राईट डाऊन एफ डॅश ऑफ एक्स. हा एफ डॅश ऑफ एक्स कशाशी इक्वेट करायचं आहे तुम्हाला, 0शी. सो 225 इंटू एक्स क्यूब, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 3x स्क्वेअर,
30 इंटू एक्स टू दी पावर 4 है 4x³ प्लस एक्स टू दी पावर 5 है इज इक्वल टू 0. थ्रू आउट कितीने डिवाइड करू शकतो 5x² ने. बरोबर आहे का? हे का 5ला प्रत्येक टर्मने डिवाइड होईल. 225 आहे 30 आहे 5 आहे. सो 5ने आपण थ्रू आउट डिवाइड करू शकतो. सेकंड इथून कॉमन काय काढणार तुम्ही x² कॉमन काढता येईल किंवा x² ने डिवाइड करा. सो 5 डिवाइडिंग बाय 5x² किंवा कॉमन काढा. कसं करणार 5x² कॉमन जर काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल बघा. इथून 5x² कॉमन काढायचं आहे. हा 3 आहे किती होणार आहे 45 इंटू 3 करेक्ट आहे का. 5x² कॉमन काढले मायनस इथून 5 कॉमन काढले तर 6 इथे उरेल 6 इंटू 4 किती झालं आहे 24x आणि इथून 5x² कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये काय होणार x². ही स्टेप क्लिअर आहे का. 5x² कॉमन काढले हां. सो 5x² तर कॅन्सल होऊन गेलं. इथून क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार. काय क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार x² मायनस 24x प्लस करेक्ट आहे का. सो 135 चे फॅक्टर्स -9 -15 सो x इज इक्वल टू किती येणार 9 और x इज इक्वल टू किती येणार 15 राईट. x इज इक्वल टू 9 और x इज इक्वल टू 15. आता x इज इक्वल टू 15 घेऊन चालणार नाही. मग दुसरा पार्टच उरणार नाही. दुसरा पार्ट काय होऊन जाणार 0 बरोबर ना. सो वी हॅव टू निग्लेक्ट दिस. सो फर्स्ट पार्ट किती येणार 9 आणि सेकंड पार्ट किती येणार पहिला पार्ट किती आला x ची व्हॅल्यू किती आहे 9 राईट. x जर 9 झालं तर y किती येणार 6 राईट. ओके. सो हे तर झाले दोन पार्ट. आता हे जे फंक्शन आहे हे फंक्शन काय असायला पाहिजे फंक्शन काय असायला पाहिजे मॅक्झिमम. सो फंक्शन मॅक्झिमम कधी असेल जेव्हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे लेस दॅन 0. सो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. हे बघा MCQला वगैरे तुम्ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काही कॅल्क्युलेट करायचे नाही. डायरेक्ट तुम्हाला आन्सर्स तिथे भेटून जातील. बाकी तुम्हाला बोर्ड्सला वगैरे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दाखवावं लागेल की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 येते म्हणून फंक्शन काय तुमचं मॅक्झिमम. सो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह f'(x) हा तुमचा f'(x) आहे. याचा पुन्हा इथे काय लिहायचं आहे डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. बघा किती येणार आहे 220 राईट. याचा लिहायचं आहे याचा डेरिव्हेटिव्ह इथे लिहायचं आहे. सो 225 इंटू 3 किती झालं ते x² डेरिव्हेटिव्ह किती झाला 2x मायनस हे 30 इंटू 4 किती झालं 120 x³ डेरिव्हेटिव्ह x³ डेरिव्हेटिव्ह किती आला 3x² प्लस 5 इंटू x टू दी पॉवर 4 x टू दी पॉवर 4चा डेरिव्हेटिव्ह किती आला 4x³. हे कॅल्क्युलेट करावं लागेल. x ची व्हॅल्यू किती पुट करणार तुम्ही 9. x ची व्हॅल्यू किती पुट करावी लागेल 9. किती आहे
इंटू 2 पण केलं का? हां इंटू 2 करावं लागेल ना. 225 इंटू 3 इंटू 6 करून टाका. किती येते? 1350x इथे एक्सची व्हॅल्यू किती पुट करावी लागेल? 9. सो हे कम्प्लीट आन्सर तुमचं लेस दॅन 0 बनायला पाहिजे. So f double dash at x is equal to 9. So 1350 into 9, 360 into 9 square minus 20 into 9 cube. हे एवढं कॅल्क्युलेट करावं लागेल. निगेटिव्ह यायला पाहिजे. राईट. सो कॅल्क्युलेट करा आणि लिहा. इट हॅज टू बी लेस दॅन 0. राईट. निगेटिव्ह आन्सर यायला पाहिजे तिथे. राईट. सो या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम 2 टाईपचे क्वेश्चन आहे या टॉपिकमध्ये, मॅक्झिमम आणि मिनिमममध्ये. एक तर डायरेक्टली एफ ऑफ एक्स दिलेलं असेल आणि सेकंड आहे तुमचे वर्ड प्रॉब्लेम, जिथे तुम्हाला एफ ऑफ एक्स प्रिपेअर करायचं आहे.